माधव रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण मसाला डोसा बनवणार आहोत। परफेक्ट असा क्रिस्पी बाहेरच्या बाजूने आणि आतून सॉफ्ट असा तयार होणारा हा मसाला डोसा आपण बघणार आहोत। परफेक्ट अशा टिप्स सोबत आपण काय मेजरमेंट परफेक्ट घ्यायचं की आपला मसाला क्रिस्पी बनेल ते सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन अशाच रेसिपी बघायला मिळतील। या ठिकाणी मी 3 वाटी भरून तांदूळ घेतलेला आहे, 1 वाटी भरून उडदाची डाळ घेतलेली आहे, 1 चमचा भरून हरभऱ्याची डाळ घेतली आहे आणि अर्धा चमचा भरून मेथीचे दाणे हे छानपैकी स्वच्छ धुवून रात्रभरासाठी भिजायला ठेवलं होतं। तुम्ही बघू शकता आता छानपैकी ते फुलून आलेलं आहे। आता हे मिक्सरला मी वाटून घेणार आहे। हे वाटताना बॅटर आपण डोश्यासाठी बनवणार आहोत, म्हणून याची आपल्याला छान अशी प्युरी बनवायची आहे। आपण भिजत घातलेलं जे पाणी होतं ते फेकायचं नाही। हे बॅटर वाटताना त्यामध्येच हे पाणी यूज करायचं आहे, जेणेकरून आपलं बॅटर हे छानपैकी फुलून येतं। आता सकाळी मी हे वाटलं होतं, संध्याकाळपर्यंत मी याला फर्मेंट होण्यासाठी ठेवेल। बाजूला आता मसाल्यासाठी भाजी बनवत आहे, त्यासाठी कढईमध्ये तेल टाकायला ठेवलं होतं। त्यात मोहरी, जिरं, हिंग, 1 चमचा उडदाची डाळ, चिरून घेतलेला कांदा, कढीपत्ता, नंतर पाणी घालून घ्यायचं आहे। छान थोडं परतून त्याच्यामध्ये हळद घालायची आहे, गरम मसाला घालायचा आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि त्याला छान 2 ते 3 बॉईल आल्यानंतर आपण बटाटा शिजवून घेतला होता बाजूला, त्याला छान असा मी मॅश करून घेतलेला आहे, तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। त्याला छानपैकी असं प्रेस करत करत थोडं मॅश करायचं चमच्याच्या साहाय्याने आणि आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर मी तिखट मिरची पिवळ्या कलरचं तिखट होतं माझं, ते घालून घेतलेलं आहे 1 चमचा। लाल जर घातलं तर आपला मसाला लाल कलरचा होईल, म्हणून पिवळं तिखट यूज केलं आहे, ते खूप जास्त स्पायसी होतं। छानपैकी त्याला 2 वाफ काढून घ्यायचे आहे झाकण ठेवून। नंतर कोथिंबीरने गार्निश करायची आपली भाजी। सोबत आपण लाल चटणी बनवणार आहोत, त्याची रेसिपी बघूया। कढईमध्ये तेल तापायला ठेवलं, त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, 1 चमचा उडदाची डाळ, 1 चमचा हरभऱ्याची डाळ, आलं, लसूण, टोमॅटो, लाल मिरची घालून छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे। नंतर हिंग घालायचं आहे थोडं आणि मीठ घालून घ्यायचं आहे। थोडं अर्धा कप टाकलं का नाही टाकलं असं पाणी टाकून आपल्याला छानपैकी टोमॅटो मऊ होईल इथपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। ते थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायचं। परत त्यावरती आपल्याला तडका द्यायचा आहे। तेल, जिरं, मोहरी आणि हिंग, थोडासा कढीपत्ता घालून त्याचा तडका छान द्यायचा आहे। आपली लाल चटणी तयार आहे। आता बॅटर बघू शकता तुम्ही किती हलकं फुलकं असं तयार झालेलं आहे। मी सांगितलेल्या टिप्स जर यूज केला तर तुमचं बॅटर नक्कीच असं हलकं तयार होईल। किती छानपैकी बबल्स त्यामध्ये झालेले आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण डोसा बनवायला घेण्याआधी त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि डोशासाठी बनवत आहे म्हणून आपल्याला ते बॅटर थोडं पाणी करावं लागेल, कारण ते थोडं घट्ट आहे। डोसा बनवण्याच्या आधी तव्यावरती थोडं पाणी असं स्प्रेड करून घ्यायचं, जेणेकरून त्याची हीट जी आहे ती इक्वल बाजूने राहील। डोसा स्प्रेड केल्यानंतर त्यावरती तुम्ही बटर घालू शकता, तूप घालू शकता किंवा तेल घालू शकता, चॉईस तुमची आहे। ही सर्व प्रोसेस करताना गॅसची फ्लेम ही आपल्याला हायेस्ट ठेवायची आहे, जेणेकरून आपला डोसा जो आहे तो इव्हन भाजला जाईल। नंतर आपण जेव्हा हा एक डोसा तयार करून घेतो त्याच्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे, एका बाउलमध्ये मीठ घ्यायचं आहे, त्यात पाणी घालायचं आहे आणि एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे। एक डोसा तयार झाल्यानंतर ना छानपैकी त्या पाण्याने त्याला तव्याला आपल्याला पुसून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला पुढचा डोसा हा परफेक्ट बनेल। बऱ्याच वेळा काय होतं ना, एक पहिला डोसा आपला चांगला बनतो आणि पुढचे डोसे चांगले बनत नाही। त्यामुळे जर तुम्ही ही टिप यूज केली ना तर त्याने आपला डोसा छानपैकी तयार होईल, म्हणजे आपला स्प्रेड करताना जो इव्हन स्प्रेड होईल। तुम्ही बघू शकता आता मी छानपैकी त्याला पुसून घेतलं होतं। माझा दुसरा डोसा पण किती परफेक्ट असा स्प्रेड होतो आहे, तर असा उलटून वगैरे येत नाही। बऱ्याचदा असा उलटून येतो ना डोसा, तर जर तुम्ही त्या कॉटनच्या कपड्याने असा तवा पुसून घेतला तर तुमचा असा डोसा उलटून येणार नाही। तुम्ही बघू शकता किती छान असा सुरेख मस्त आपल्या डोशाला रंग आलेला आहे आणि टोमॅटोच्या चटणीसोबत हा डोसा अप्रतिम लागतो। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूया परत एक